गुड मॉर्निंग गाईज. तर कालचा हा माझा मिनी ब्लॉग होता आणि काल जागतिक महिला दिन निमित्त मला प्रमुख पाहुणे म्हणून इथे बोलवलेलं. तर मी आता तिथे आलेली आहे कंपनीमध्ये. तर हे ते सर आहेत, त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं. सरांचे सुद्धा मनापासून आभार आणि मी माझे थोडक्यात मनोगत व्यक्त केलं. आणि एकीकडे बघितलं तर सायबर क्राईमचा प्रकार खूप आता घडत आहेत, तर त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आमच्या महिलांना देण्यात आलेली आहे. आणि या ॲडव्होकेट संतोषी मॅम आहेत, यांनीसुद्धा आमच्या महिलांना कायद्याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि त्यासुद्धा खूप हौशी आहेत, डान्स करतात, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि नंतर सर्व महिला डान्स करत होत्या. आणि थोड्याच वेळात खेळ रंगला पैठणीचा खेळ खेळण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता सर्व महिलांनी खूप खेळाचा आनंद घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सर्व महिलांनी सहभागी झालेल्या आहेत. आणि जेवणाची सुद्धा खूप अशी उत्तम अशी सोय केलेली आहे. तर या सर्व महिला प्रत्येक गावागावातून आलेल्या आहेत, त्यांचा देखील सन्मान सत्कार करण्यात आलेला आहे. तर मला उपवास होता, तर मी खिचडी खाऊन घेतलेली आहे. तर पुन्हा एकदा सर आणि मॅडमचे धन्यवाद मानेन की आम्हा सर्व लेडीजला तुम्ही इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि जिंकलेल्या सर्व महिलांना मानाची पैठणी आणि मुलींनासुद्धा गिफ्ट देण्यात आलेलं आहे. मराठ्यांना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही कापता येते, असं इथे एक सुंदर असं उदाहरण स्पष्ट करून दाखवलेले आहे की आजची स्त्री ही सुरक्षित नाही आहे, त्यासाठी तिने शिवकालीन कलेचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. तर याचंसुद्धा खूप चांगलं असं प्रदर्शन इथे करून दाखवलेले आहेत त्यांच्या सर्व ग्रुपनी. तर त्यांचे देखील खूपच सर्व महिलांना ते आवडलेलं आहे. आणि नंतर तिथून मी आता घरी जायला निघाले आणि गावातसुद्धा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आलेला होता. हिरकणी महिला मंडळ यांनी याचं आयोजन केलेलं होतं. तर खूपच चांगला असा कार्यक्रम केलेला आहे. ही माझी मैत्रीण पौर्णिमा, हिचं देखील सत्कार करण्यात आलेला, कारण ती टॅक्स अधिकारी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता तिचंसुद्धा खूप मनापासून आभार. तर ह्या महिला आमच्या गावातल्या खूपच हौशी आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यांनीसुद्धा डान्स केलं, परत खेळ खेळलेले आहेत वेगवेगळे. आणि दरवर्षी महिला आमच्या अशाच कार्यक्रम करत जा. खरोखरच खूपच चांगला असा कार्यक्रम आमच्या गावात देखील सादर झालेला आहे. तर आजचा हा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.